आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अप्रतिम अशा स्वस्तिकच्या रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 अप्रतिम अशा ठिपक्यांच्या स्वस्तिकच्या रांगोळ्या. काढायला खूप सोप्या आहेत. अगदी कमी वेळेत होणाऱ्या या रांगोळ्या आहेत. तुम्ही या रांगोळ्या कोणत्याही सणवाराला काढू शकता. देवघरात किंवा अंगणात, तुळशीसमोर कुठेही काढू शकता. खूप छान आहेत या रांगोळ्या. तर ही आहे आपली आजची दुसरी रांगोळीची डिझाईन. तर याआधीसुद्धा मी या रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जाऊन बघू शकता. तर या रांगोळीमध्ये मी थोडेफार चेंजेस केलेले आहे. खूप छान अशी रांगोळी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच बघाल शेवटपर्यंत. अगदी खूप म्हणजे युनिक वाटते ही रांगोळी आणि खूप सुंदर दिसायला. तुम्ही दिवाळीला, दसऱ्याला, कोणत्याही सणाला किंवा शुभ कार्यामध्ये ही रांगोळी तुम्ही काढू शकता. या रांगोळीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग भरू शकता. तर इथे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंफारच रंग भरलेला आहे. तर तुम्ही इथे स्वस्तिकमध्ये सुद्धा छान असे कलर भरू शकता. त्यांनी रांगोळी खूप उठून दिसेल, खूप सुंदर दिसेल. या रांगोळीचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. यामध्ये पण मी रांगोळीमध्ये बदल केलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी रांगोळी आहे ही. एकाच रांगोळीमध्ये आपण थोडेफार बदल करून त्याच्या वेगवेगळ्या रांगोळीच्या डिझाईन तयार केलेल्या आहेत. तर या सगळ्या रांगोळीच्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी रांगोळीची डिझाईन बनवून तयार आहे. आणि आपली जर रांगोळीचे ठिपके सरळ एका रेषेमध्ये आले तर आपली रांगोळीची डिझाईन खूप छान दिसते, उठून दिसते. तुम्ही बघू शकता आपली रांगोळी खूप उठून दिसत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे रंग भरू शकतात किंवा नसेल भरायचं, वेळ नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता.
तर आजच्या या माझ्या स्वस्तिकच्या रांगोळीच्या तिन्ही डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.